नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती चौकीदार या पदासाठी बघा या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी IMP असे प्रश्न पाहणार आहोत। बघा, आता हे सर्व प्रश्न परीक्षे दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलाय, मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। आता मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे। मायनी हे पक्षी अभयारण्य सातारा जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारलाय, बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे। आता बुलढाणा हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे। बुलढाणा हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। विषय क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारला, हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। हिंगोली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर असेल। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का। हिंगोली हे शहर या ठिकाणी कयाधू नदीच्या काठावर बघा हिंगोली शहर आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 4 या ठिकाणी बघा काय विचारलाय, तोतला डोह। आता तोतला डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। आता तोतला डोह हे धरण महाराष्ट्रामध्ये बघा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। तोतला डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल, मेघदूत सागर जलाशय। बघा, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, तोतला डोह या धरणाच्या जलाशयाचं नाव काय असेल, मेघदूत सागर जलाशय असं आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलंय, दौलताबाद हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे। दौलताबाद या ठिकाणी हे ठिकाण विचारले, दौलताबाद हे ठिकाण काय असेल, सीताफळासाठी प्रसिद्ध आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी, शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत। बघा, या ठिकाणी IMP प्रश्न आहे, मागील बघा परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक खालीलपैकी कोण आहेत। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, गोपाळ हरी देशमुख बघा शतपत्रे लिहिणारे समाजसुधारक आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले पक्षी अभयारण्य कोणतं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पहिले पक्षी अभयारण्य कोणतं आहे तर सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कर्नाळा बघा हे की महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे। आता कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कुठे आहे, रायगड जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलंय, साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात। आता साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात। बघा, सर्वांचे योग्य उत्तर का, साखरेचे कोठार विद्यार्थी मित्रांनो क्युबा या देशाला साखरेचे कोठार असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे। जर्मनीची राजधानी कोणती असेल। बघा, सोपा प्रश्न आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 जर्मनीची राजधानी बर्लिन हे शहर जर्मनी या देशाची राजधानी आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा, माहितीचा अधिकार हा कायदा पारित करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं आहे। बघा, IMP प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, माहितीचा अधिकार हा कायदा पारित करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं असेल। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, तामिळनाडू बघा राज्य देशामध्ये माहितीचा अधिकार हा कायदा पारित करणारे देशामधलं पहिलं राज्य कोणतं होतं, तामिळनाडू हे राज्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचं PDF आहे। त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, ज्यांना कोणाला PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला करायचं आहे। तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। विषय क्रमांक 11 या ठिकाणी काय विचारलाय, खडकवासला हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे। आता खडकवासला धरण कुठे आहे, पुणे जिल्ह्यामध्ये आहे। तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे, खडकवासला धरण विद्यार्थी मित्रांनो मुठा नदीवरचं धरण आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, मूलभूत कर्तव्य। आता मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे, कोणतं असेल, कलम 51A। कलम 51A आहे मूलभूत कर्तव्य यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे। विषय क्रमांक पुढचा, माहितीचा अधिकार हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू झाला होता। माहितीचा अधिकार हा कायदा विचारलाय कोणत्या वर्षी लागू झाला होता। बघा, सर्वांचे योग्य उत्तर आलं का, सन 2005 मध्ये माहितीचा अधिकार बघा कायदा लागू झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा, हाल्फ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। बघा, मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न होता, हाल्फ गर्लफ्रेंड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर चेतन भगत। बघा, सर्वांना लक्षात ठेवायचं, हाल्फ गर्लफ्रेंड
बघा या ठिकाणी या पुस्तकाचे लेखक कोण असतील? चेतन भगत या पुस्तकाचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. विषय क्रमांक पुढचा, शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात, शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा सर्वांचे योग्य उत्तर, शारदा सदन यांची स्थापना कोणी केली होती? पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई बघा यांनी शारदा सदन यांची स्थापना केली होती. सेवा सदन, बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो, सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली होती? रमाबाई रानडे. रमाबाई रानडे बघा यांनी सेवा सदन बघा त्यांनी स्थापना केली होती. सर्वांनी लक्षात ठेवायचं, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे? सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस या ठिकाणी विचारलाय, कोणता असेल? 3 जानेवारी. 3 जानेवारी सन 1831 हा सावित्रीबाई फुले बघा यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, संविधान दिन आपल्याकडे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? संविधान दिन आपल्याकडे केव्हा असतो? 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर बघा दिवस विद्यार्थी मित्रांनो संविधान दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यात येतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे? आता महाभियोग बघा ही संकल्पना बघा सर्वांना माहीत आहे. महाभियोग ही संकल्पना बघा कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आलेली संकल्पना आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? अमेरिकनच्या राज्यघटनेवरून विद्यार्थी मित्रांनो आपण महाभियोग ही संकल्पना घेतली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी बघा यांच्या संबंधीचा कलम खालीलपैकी कोणता आहे? बघा सार्वजनिक सेवेमध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम कोणता आहे? महत्त्वपूर्ण IMP प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये समान संधी यांच्या संबंधीचं कलम या ठिकाणी सोडायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2. विषय क्रमांक पुढचा पहा, थायमिन विचारले, हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? आता थायमिन बघा सर्वांनी सांगायचे, थायमिन विचारले कोणत्या जीवनसत्वाचं रासायनिक नाव आहे? थायमिन कशा असेल? B1 या जीवनसत्वाचं थायमिन हे त्यांचं बघा या ठिकाणी रासायनिक नाव आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. विषय क्रमांक पुढचा, ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात? ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण 79 या ठिकाणी विषय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. विषय क्रमांक पुढचा, 73वी घटनादुरुस्ती विचारली खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? 73वी घटनादुरुस्ती बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? 73वी घटनादुरुस्ती सन 1992 या वर्षी 73वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा, जीवनसत्वांचा शोध विचारलाय खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? जीवनसत्वांचा शोध कोणी लावला होता? सी फुंक बघा या शास्त्रज्ञाने जीवनसत्वांचा शोध लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, विद्युत धारा. आता विद्युत धारा विचारले या भौतिक राशीचं एकक खालीलपैकी कोणता असेल? बघा परीक्षेमध्ये प्रश्न पडू शकतो. IMP बघा प्रश्न आहे, विद्युत धारा या भौतिक राशीचं एकक असेल एम्पियर. एम्पियर बघा या एककामध्ये विद्युत धारा मोजतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक खालीलपैकी किती आहे? किती असेल? ऑक्सिजन विचारले, ऑक्सिजन या मूलद्रव्याचा अणुअंक किती असेल? अणुअंक या ठिकाणी 8 यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन विचारलाय खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 17 सप्टेंबर. 17 सप्टेंबर बघा या दिवशी विद्यार्थी मित्रांनो हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक वन दिन. जागतिक वन दिन विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. जागतिक वन किंवा असेल 21 मार्च. 21 मार्च बघा दिवस काय असेल? जागतिक वन दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा, जेव्हा माणूस जागा होतो. जेव्हा माणूस जागा होतो बघा या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण असतील? जेव्हा माणूस जागा होतो हा आत्मकथनपर ग्रंथ आहे. हा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? जेव्हा माणूस जागा होतो अनुताई वाघ आहे का? अनुताई वाघ यांचं कोणतं होतं? कोसुबाडच्या टेकडीवरून. कोसुबाडच्या टेकडीवरून बघा त्यांचं या ठिकाणी आत्मवृत्त होतं. कोसुबाडच्या टेकडीवरून बघा परीक्षेमध्ये प्रश्न जेव्हा माणूस जागा होतो हे कोणाचं आहे? गोदावरी परुळेकर बघा यांचं आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक प्राप्त चित्रपट खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला राष्ट्रपती पदक प्राप्त चित्रपट कोणता असेल? श्यामची आई आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, क्रीडा धोरण जाहीर करणारे. आता क्रीडा धोरण जाहीर करणारं देशामधलं पहिलं राज्य कोणतं असेल?
बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशामध्ये या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. विषय क्रमांक पुढचा कोराडी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोराडी कुठं असेल? कोराडी असेल, कोराडी, खापरखेडा, उमरेड ही सर्व कुठं आहेत? नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहेत. बघा त्या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात. कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कुसुम म्हणजे काय? कुसुम म्हणजे फूल. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कुसुम म्हणजे फूल. कुसुमचा समानार्थी शब्द कोणता आहे? फूल आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? आता आरंभ म्हणजे काय? आरंभ म्हणजे सुरुवात करणे. आता आरंभ म्हणजे सुरुवात करणे. सुरुवात करण्याच्या विरुद्धार्थी काय आले पाहिजे? सुरुवात, शेवट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्याला आवर घालता येत नाही, ज्याला आवर घालता येत नाही त्याला आपण काय म्हणतो? अनावर असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय पहा. वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. तिलांजली देणे. आता तिलांजली देणे म्हणजे काय असतो? तिलांजली देणे म्हणजे त्याग करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ आहे. विषय क्रमांक पुढचा अब्रू आणि अत्तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? आता याचे योग्य उत्तर काय असेल? अब्रू आणि अत्तर हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द असतील? बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 असेल. अब्रू आणि अत्तर बघा हे शब्द फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 6 पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा. आता भाववाचक नाम कोणतं? सुंदर, मित्र, मंगल, नम्रता. नम्रता बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी भाववाचक नाम आहे. विषय क्रमांक पुढचा मी सिनेमा पाहिला असेल. मी सिनेमा पाहिला असेल. बघा हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? मी सिनेमा पाहिला असेल. असेल म्हटलं काय असतो? भविष्यकाळ. पण कोणता? मी सिनेमा पाहिला असेल. पूर्ण भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? मुख्यालय या शब्दामध्ये संधी कोणती असेल? बघा मुख्यालय या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा ने ए शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? ने ए शी या ठिकाणी प्रत्यय विचारलेत हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो ने ए शी हे काय असतील? तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. विषय क्रमांक पुढचा बघा मतिमंद या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे? मतिमंद या शब्दामध्ये समास कोणता यायला पाहिजे? सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 तत्पुरुष समास यायला पहा. मतिमंद या शब्दामध्ये तत्पुरुष समास आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. मंगल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. मंगल म्हणजे काय? मंगल म्हणजे बघा चांगले. मंगल तर विरुद्धार्थी या ठिकाणी विचारला आहे अशुभ, वाईट, पवित्र. मंगलचा विरुद्धार्थी या ठिकाणी काय असेल? विरुद्धार्थी मग काय आला पाहिजे? मंगल, अमंगल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 विरुद्ध या ठिकाणी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? समशेर म्हणजे काय? समशेर म्हणजे भाला, कुऱ्हाड, तलवार, प्रख्यात. समशेरचा समानार्थी शब्द या ठिकाणी तलवार यायला पाहिजे. समशेर या शब्दाचा समानार्थी शब्द तलवार आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय? ज्याला सीमा नाही असा. ज्याला सीमा नाही असा शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. ज्याला सीमा नाही, ज्या गोष्टीला सीमा नाही आपण त्याला काय म्हणतो? असीम. ज्याला सीमा नाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. विषय क्रमांक पुढचा मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात? मोराच्या ओरडण्याला खालीलपैकी काय म्हणतात? सर्वांचं बघा या ठिकाणी काय आलं पाहिजे? मोराचं ओरडणं बघा जे काय असतं पण के करावं. मोराच्या ओरडण्याला के करावं असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4. खालील शब्दापैकी अभ्यस्त शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. अभ्यस्त शब्द कोणता असेल? तुरट, आंबट, चिंबट, खारट, कडवट. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. आंबट चिंबट हा शब्द काय असेल? अभ्यस्त या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी परभाषीय शब्द ओळखा. आता परभाषीय म्हणजे काय? दुसऱ्या भाषेमधून मग आपल्याकडे आलेला शब्द परभाषीय. बक्षीस आहे का? भेटवस्तू, दान, इनाम. इनाम बघा हा शब्द विद्यार्थी मित्रांनो परभाषीय तो या ठिकाणी शब्द आहे. हा आंबा प्रत्यक्ष साखरच. आता हा आंबा कसा आहे? प्रत्यक्ष साखरच आहे. या वाक्यामधलं आपल्या ठिकाणी उपमान ओळखायचं आहे. उपमेय आणि उपमान बघा सर्वांनी लक्षात ठेवायचे. उपमेय कशाला म्हणतात? उपमान कशाला म्हणतात? परीक्षेमध्ये प्रश्न असतो. या ठिकाणी काय विचारलंय? हा आंबा म्हणजे प्रत्यक्ष साखरच. या वाक्यामधला आपला उपमान ओळखायचा आहे. उपमेय नाही, उपमान ओळखायचं. कशाची तुलना केली? बघा आंब्याची तुलना कशाची केली? साखरेशी केली. म्हणजे उपमान मग कोणता असेल? या ठिकाणी साखर या वाक्यामधल्या या ठिकाणी
उपमान आहे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. प्रश्न क्रमांक पुढचा, चोर भय या शब्दाचा समास ओळखा. चोर भय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? चोर भय तत्पुरुष समास आहे पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते. संध्याकाळी मी गाणे ऐकते किंवा रियाज करते या वाक्यामध्ये किंवा आणि परंतु अशा बघा ज्या वाक्यामध्ये बघा काही शब्द असतात, आपण त्यांना काय म्हणतो? संयुक्त वाक्य असे म्हणतो पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. मुलांनी पालकांना घेऊन यावे. मुलांनी पालकांना घेऊन यावे. आता या वाक्याचा प्रयोग सांगणार कोणता असेल? मुलांनी पालकांना घेऊन यावे या ठिकाणी बघा सकर्मक व्हावे या प्रकारचा या ठिकाणी प्रयोग आहे. आसपास हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियाविशेष आसपास? आता संख्या आहे का या वाक्यामध्ये? आसपास नाही. बघा परिणाम आहे का याच्यामध्ये? आसपास परिणाम पण होणार नाही. आसपास विचारले हे कोणत्या प्रकारचे स्थलवाचक? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय? दसपट रुपये या विशेषणाचा प्रकार सांगा. दसपट रुपये गुण आहे का वाक्यामध्ये? क्रम आहे का? 1 2 3 क्रम आहे का? नाही. अनिश्चित आहे का? काही. बघा याच्यामध्ये काय आलं पाहिजे? मग दसपट या ठिकाणी आवृत्तीवाचक संख्या विशेषण आहे बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3. मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी हे खालीलपैकी काय आहे? आता मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी काय असेल? मग आता विशेषण आहे का? नाम आहे का? क्रियाविशेष कोणता यायला पाहिजे? मी सिंहगड पाहिला. मी सिंहगड पाहिला कोणता असेल? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. मी सिंहगड पाहिला या वाक्यामध्ये मी या ठिकाणी सर्वनाम यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, भूतकाळामधल्या क्रिया कशा असतात? भूतकाळामधल्या क्रिया घडलेल्या असतात का? भूतकाळामधल्या बघा सर्व क्रिया ह्या घडलेल्या असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. माणसाने इतरांचा द्वेष करू नये. माणसाने इतरांचा द्वेष करू नये या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आता या ठिकाणी बघा माणसाने या ठिकाणी अधोरेखित शब्द आहे. या अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची. माणसाने. आता ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? कोणते असतात? बघा सर्वांनी सांगायचे. ने एशी हे प्रत्यय तृतीय विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2. राजाने राजवाडा बांधला या वाक्याचा प्रयोग सांगा बरं कोणता असेल? राजाने राजवाडा बांधला याचा प्रयोग सांगायचा आहे आपल्याला. कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. प्रश्न क्रमांक पुढचा, आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. आभरण म्हणजे दागिना. ऑप्शन क्रमांक 2 योग्य समानार्थी शब्द आहे. आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. आपला विरुद्धार्थी काय आला पाहिजे? आपला पर का? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. गणेश एका वाघासारखे चालत होता या वाक्यामध्ये आपला अलंकार ओळखायचा आहे. गणेश कसा चालत होता? वाघासारखे. मग गणेशची बघा तुलना कोणासोबत केली? गणेश एका वाघासारखे चालत होता म्हणजे या ठिकाणी उपमा अलंकार यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पाठ चोरणे. आता पाठ चोरणे म्हणजे काय असतो? कुचरपणा करणे, मदत न करणे. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. पाठ चोरणे म्हणजे काय यायला पाहिजे? मदत न करणे. ऑप्शन क्रमांक 3. सूर्य मावळत आहे या वाक्याचा पूर्ण भविष्यकाळ करा. सूर्य मावळत आहे. आता या पूर्ण भविष्यकाळ मग काय यायला पाहिजे? सूर्य मावळलेला असेल. सूर्य मावळलेला असेल. बघा हे वाक्य काय आहे? पूर्ण भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी काय बघा मराठी या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता इंग्लिश बघा त्या ठिकाणी आपण इंग्रजीच्या ठिकाणी बघा इंग्लिश ग्रामरचे काही या ठिकाणी महत्त्वपूर्ण बघा या ठिकाणी 30 प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पहिला पहा काय विचारलाय? चूज द करेक्ट सेंटेन्स. आता या ठिकाणी बघा 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी आपल्याला योग्य या ठिकाणी वाक्य ओळखायचे आहे. शी डोंट लाईक टी. शी डझंट लाईक टी. शी डझंट लाईक टी. सी नॉट लाईक टी. आता या वाक्यामध्ये या ठिकाणी योग्य वाक्य कोणतं असेल? बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी. सी डझंट लाईक टी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, आयडेंटिफाय द नाऊन. आयडेंटिफाय द नाऊन या ठिकाणी आपल्याला नाऊन ओळखायचं आहे. नाऊन म्हणजे नाम ओळखायचं आहे आपल्याला. द डॉग बार्क्ड लाऊडली. आता यामध्ये नाऊन कोणता असेल? बघा सर्व सोपा प्रश्न आहे. नाऊन कोणता असेल? डॉग. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विच वर्ड इज ॲन ॲडजेक्टिव्ह. या ठिकाणी आपला ॲडजेक्टिव्ह ओळखायचं आहे. ब्युटिफुल, क्विकली, रन, व्हेरी. आता या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह कोणता असेल? बघा सर्वांचे योग्य उत्तर का या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो ए यायला पाहिजे. ब्युटिफुल या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह आहे. ऑप्शन क्रमांक 1. विषय क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट प्रिपोजिशन. आता या ठिकाणी बघा एक वाक्य आहे, रिकामी जागा आहे. याच्यामध्ये आपला करेक्ट प्रिपोजिशन या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. शी इज गुड डॅश डॅश मॅथमॅटिक्स. आता शी इज गुड इन
सी इज गुड इन मॅथमॅटिक्स, सी इज गुड ऑन मॅथमॅटिक्स, सी इज गुड ॲट मॅथमॅटिक्स, सी इज गुड विथ मॅथमॅटिक्स. आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सी यायला पाहिजे. सी इज गुड ॲट मॅथमॅटिक्स. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट आर्टिकल. या ठिकाणी आपलं योग्य आर्टिकल वापरायचं आहे. ही इज. आता झाला होता बघा प्रश्न आपल्याकडे, ही इज ॲन ऑनेस्ट मॅन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, विच बघा, विच इज अ प्रोनाऊन. या ठिकाणी प्रोनाऊन आपल्याला ओळखायचं आहे. बॉय, शी, हॅपी, रन. या ठिकाणी कोणता असेल प्रोनाऊन? प्रोनाऊन या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा. या ठिकाणी सी या ठिकाणी प्रोनाऊन आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी. चूज द करेक्ट वर्ब. या ठिकाणी वर्ब या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. दे डॅश डॅश फुटबॉल एव्हरी संडे. प्लेड प्लेइंग. कोणत्या यायला पाहिजे? दे प्ले फुटबॉल एव्हरी संडे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट टेन्स. या ठिकाणी टेन्स सांगायचं आहे आपल्या ठिकाणी. कोणते शब्द यायला पाहिजे? शी राईट्स, सी रोट, सी रिटन, सी रायटिंग. बघा आता, सी राईट्स अ लेटर एस्टरडे, सी रोट अ लेटर एस्टरडे, शी रिटन अ लेटर एस्टरडे, सी रायटिंग अ लेटर एस्टरडे. याचं योग्य उत्तर काय पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आहे पहा. शी रोट अ लेटर एस्टरडे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. आयडेंटिफाय द ॲडवर्ब. या ठिकाणी ॲडवर्ब आपल्याला ओळखायचं आहे. ही स्पीक्स सॉफ्टली. ॲडवर्ब कोणता असेल मग? सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी. सॉफ्टली या ठिकाणी ॲडवर्ब आहे. विषय क्रमांक पुढचा, विच सेंटेन्स इज इन द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. कंटिन्युअस बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी यायला पाहिजे. आय एम इटिंग राईस. हे वाक्य कोणतं असेल? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या ठिकाणी वाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट कंजंक्शन. या वाक्यामध्ये आपल्याला योग्य कंजंक्शन या ठिकाणी वापरायचं आहे. कंजंक्शन उभयन्वयी अव्यय. आय वॉज टायर्ड डॅश डॅश फिनिश्ड माय वर्क्स. आय वॉज टायर्ड बट, आय वॉज टायर्ड अँड, आय वॉज टायर्ड ऑर, आय वॉज टायर्ड बिकॉज. बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर काय पाहिजे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आय वॉज टायर्ड बट आय फिनिश्ड माय वर्क्स. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बट योग्य या ठिकाणी कंजंक्शन यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, फिलिंग द ब्लँक्स. या ठिकाणी रिकामी जागा भरायची आपल्याला. देअर डॅश डॅश मेनी स्टुडंट्स इन द क्लास. देअर डॅश डॅश मेनी स्टुडंट्स इन द क्लास. देअर इज, देअर आर, देअर वॉज, देअर हॅज. बघा, याचं योग्य उत्तर केलं पाहिजे. देअर आर मेनी स्टुडंट्स इन द क्लास. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म. या ठिकाणी आपला करेक्ट द प्लुरल फॉर्म या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. आता बघा, सर्वांचं चाइल्ड्स बघा कोणत्या यायला पाहिजे? बघा, सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी कोणता आहे? चिल्ड्रन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द सिनॉनिमस ऑफ हॅपी. सिनॉनिमस म्हणजे काय? समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कोणत्या शब्दाचा? हॅपी म्हणजे काय? हॅपी म्हणजे आनंदी. बघा आता, सॅड म्हणजे दुःखी, अँग्री म्हणजे रागीट, वीक म्हणजे अशक्त, जॉयफुल म्हणजे आनंदी. मग हॅपीचा या ठिकाणी कोणता यायला पाहिजे? हॅपीचा सिनॉनिमस या ठिकाणी जॉयफुल यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी. विषय क्रमांक पुढचा, चूज द अँटोनिमस ऑफ द वर्ड ब्रेव. ब्रेव म्हणजे काय? शूर. या ठिकाणी अँटोनिमस म्हणजे काय? विरुद्धार्थी. आता ब्रेव म्हणजे शूरच्या विरुद्ध काय यायला पाहिजे? बोल्ड म्हणजे काय? स्ट्रॉंग म्हणजे मजबूत, कावर्डली म्हणजे भित्रा. मग बघा, ब्रेव म्हणजे शूरच्या विरुद्ध काय यायला पाहिजे? भित्रा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य या ठिकाणी अँटोनिमस या ठिकाणी योग्य शब्द आहे. चूज द करेक्ट मॉडल वर्ब या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. कोणता असेल? यू डॅश डॅश विअर अ हेल्मेट वाईल रायडिंग बाईक. यू शूड, यू कॅन, यू मे, यू वूड. बघा, त्याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर यू शूड विअर अ हेल्मेट वाईल रायडिंग बाईक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 17 या ठिकाणी काय विचारला आहे? विच सेंटेन्स इज द पॅसिव्ह व्हॉइस. या ठिकाणी आपला पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स या ठिकाणी ओळखायचा आहे. 4 वाक्य आहेत पहा. राम रोट अ लेटर, अ लेटर वॉज रिटन बाय राम इज रायटिंग अ लेटर, राम राईट्स अ लेटर. या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचे. पॅसिव्ह व्हॉइस, अ लेटर वॉज रिटन बाय राम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारला आहे? चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. सी इज अ टीचर. बघा आता, मग याचा क्वेश्चन टॅग काय पाहिजे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी इजंट सी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी
एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट स्पेलिंग. आता या ठिकाणी बघा रिसिव्ह शब्द आहे. रिसिव्ह या शब्दाची करेक्ट स्पेलिंग कोणती आली पाहिजे? बघा सर्वांचे योग्य उत्तर रिसिव्ह. बघा रिसिव्ह RECEIVE. बघा हा शब्द कुठं आहे? RECE. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आले पाहिजे. RECEIVE रिसिव्ह. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विच वर्ड्स इज वर्ब. वर्ब या ठिकाणी ओळखायचे. जम्प, टेबल, रेड, क्विकली. बघा वर्ब कोणता असेल या ठिकाणी? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक जम्प या ठिकाणी वर्ब आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, फिलिंग द ब्लँक्स. रिकामी जागा भरा. इफ आय डॅश डॅश रिच आय वुड हेल्प द पुअर. इफ आय एम रिच, इफ आय वॉज, इफ आय वेअर. कोणत्या आल्या पाहिजे? सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर काय आलं पाहिजे? बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो सी यायला पाहिजे. इफ आय वेअर रिच आय वुड हेल्प द पुअर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट सेंटेन्स. योग्य वाक्य ओळखा बरं कोणतं असेल या 4 वाक्यापैकी. चूज द करेक्ट सेंटेन्स. इच स्टुडंट्स हॅव बुक. इच स्टुडंट्स हॅव अ बुक. इच स्टुडंट्स हॅज अ बुक. इच स्टुडंट हॅज अ. या ठिकाणी बघा यस लागले. इच स्टुडंट्स हॅव्हिंग अ बुक. योग्य वाक्य कोणतं यायला पाहिजे? बघा विद्यार्थी मित्रांनो, इच स्टुडंट हॅज अ बुक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट पंक्च्युएशन. बघा या ठिकाणी बघा विरामचिन्ह. बघा या ठिकाणी वाक्यामध्ये बरोबर कोणता आहे? व्हॉट इज युअर नेम. या ठिकाणी फुल स्टॉप आहे. व्हॉट इज युअर नेम, क्वेश्चन मार्क आहे. व्हॉट इज युअर नेम. बघा या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह आहे. कॉमा आहे. व्हॉट इज युअर नेम. बघा हे प्रश्नार्थक वाक्य आहे ना. व्हॉट इज युअर नेम, मग क्वेश्चन मार्क. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. चूज द वर्ड इज अन इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन या ठिकाणी आपल्याला कोणता? वाव, बिकॉज, स्लोली, हॅपी. सोपा प्रश्न आहे. वाव. प्रश्न क्रमांक या ठिकाणी बघा वाव या ठिकाणी इंटरजेक्शन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द करेक्ट फॉर्म. बघा या ठिकाणी सी हॅज बीन डॅश डॅश फॉर 2 hours. सी हॅज बीन स्टडी फॉर. सी हॅज बीन स्टडीड. सी हॅज बीन स्टडिंग. सी हॅज बीन स्टडीड. कोणत्या यायला पाहिजे? सी हॅज बीन स्टडिंग फॉर 2 hours. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. योग्य वाक्य ओळखा. सी कॅन सिंग. ही कॅन सिंग. ही कॅन सिंगिंग. ही कॅन संग. कोणता असेल? आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी ओळखायचा आहे. ही कॅन सिंग. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर आहे. चूज द करेक्ट कंपॅरेटिव्ह. कंपॅरेटिव्ह या ठिकाणी ओळखायचं. बघा सुपरलेटिव्ह, कंपॅरेटिव्ह. आता या ठिकाणी काय विचारले? कंपॅरेटिव्ह फॉर्म. कंपॅरेटिव्ह फॉर्म कोणता असेल? मोर टॉल, टॉलर, टॉलेस्ट, मच टॉल. कंपॅरेटिव्ह फॉर्म कोणता असेल या ठिकाणी? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी टॉलर कंपॅरेटिव्ह फॉर्म आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य. चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट विचारले. इनडायरेक्ट कोणता असेल? इनडायरेक्ट, ही सेड आय एम बिझी. ही सेड आय एम बिझी. याचं बघा इनडायरेक्ट स्पीच बघा कोणता असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी ही सेड दॅट ही वॉज बिझी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, फिलिंग द ब्लँक्स. द सन डॅश डॅश इन द ईस्ट. रायझन, रोज, रायझिंग. द सन कोणत्याचे उत्तर आहे? द सन राईज इन द ईस्ट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चूज द सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. बघा त्या 4 वाक्यापैकी कोणतं एक वाक्य आहे जे ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे? कोणतं असेल? विद्यार्थी मित्रांनो या 4 वाक्यापैकी बघा कोणतं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे. सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.